मूळचा देव निर्गुण आहे, निर्गुण निराकार नाही जे आकार, जिथून चराचर. पुढचा विषय सोडून द्या, पण निर्गुण निराकार काय तुम्हाला माहितीये का? भिंतीत सुद्धा तुकडे बसतात, पण किती? जेवढी जागा असेल तेवढे, का असेल तेवढा असेल तुकडा तेवढा घातला तर भिताड पडेल ना. तसं निर्गुण निराकार नाही जे आकार हे मूळ देवाचं स्वरूप आहे आणि तो व्यापक आहे. जो निर्गुण आहे तो व्यापक आहे, पण जो सगुण आहे तो भक्तासाठी आकाराला आला आहे. पण तो जर शोधायचा ठरला तर त्यातला सोपा उपाय काय? देवतया जवळी असे. हा, देहामध्ये देव आहे पण तो डोळ्यानं दिसत नाही. तुम्ही ऑपरेशन केलं तर हाताला आणि त्या हत्याराला तो लागत नाही. आलं का लक्षामध्ये? खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. का तर देव हा अनुभवाचा विषय आहे, देव हा श्रद्धेचा विषय आहे, हा विश्वासाचा विषय आहे, तुमच्या ज्ञानाचा तो प्रभाव आहे. तुम्ही त्याचा अंदाज घ्यायला लागला तर शेवटी तो देव आहे. विठाला विठाला कितीतरी असं गडी होतं, पैशानं मस्त झालं होतं, देवाचं नाव घेतल्यावर त्याचं मस्त घालत होतं. असल्या सुद्धा लोकांनी देवाला मानलं नाही, पण देवानच त्यांना जागा दाखवली. तुझ्याकडे किती पैसे येतील? एक कोरोना नावाचा प्रकार आला, चांगल्या चांगल्याची जिरावली हो. हॉस्पिटल विकत घेतील इतकी मोठी माणसं होती, परदेशातील डॉक्टर खरेदी करतील इतकी मोठी माणसं होती, पण तरी सुद्धा औषध घ्यायच्या अगोदर ती मेली होती. काय प्रकार आहे? पैशानं देव खरेदी करता येणार नाही. लक्षात ठेवा, फक्त श्रद्धा हवी आहे, विश्वास हवा आहे. एवढीच गोष्ट तुमच्यासाठी खूप पुरेशी आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मंडपात काही होणार नाही, पण देवाला त्रास देणं बरं नाही. पण खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवा. मी तुमच्या समोर उभा आहे. नशीब आमच्या काकांना बऱ्याच लोकांना कळलं की अजून साळुंके महाराज करोनातून वाचलेत. नशीब काही लोकांना कळलं नाही की ही गेले म्हणून नाही, पण मी इतकं अजून वाईट वागलो नाही. अहो, मी अजून बऱ्याच पुण्यतिथ्या करणार आहे. आला का? विनोद सोडून द्या. पण मी खरं तर या सगळ्यापेक्षा फार वेगळा आहे. तुम्हाला सांगतो, मी या 2 वर्षामध्ये आमची महाराज लोक सुद्धा इडी झाली बुवा. का? रोज चांगलं खायचं, नवीन गावाला जायचं, खाटक्यात बंद झालं. घरी काय आहे? घरी काय जे आहे ते आहे, नवीन थोडं ते रोज खायचं तर खायचं का बोंबत, बाहेर जायचं करू ना. काय का इडी झाली? काही काही लोकांना जगणं अवघड झालं का? ही वेळ आली बुवा. आल्या का लक्षामध्ये? आणि तुम्हाला माहित नाही, समाजाचं व्यसन अतिशय वाईट. एखादा दारुड्याचं व्यसन बरं का, त्याला नाही भेटलं तर तो घरात दांगा करतो, त्याच्यापेक्षा गावात लय दांगा करत नाही. आमच्यासारखी माणसं जी समाजाच्या मध्ये सतत राहणारी पागल झाली वा, पागल झाली. 2 वर्ष बंदच झालं सगळं. त्यामुळं तुम्हाला सांगतो, इतकी वाईट अवस्था झाली. आता त्यांना चांगलं बोलता येणार, विद्वान मंडळींना का 2 वर्ष बंद झालं ना, त्याचा परिणाम झाला तुम्हाला सांगतो मी. आणि बेचैन झाली. पण काही लोकांनी याची खूप मोठं चांगली संधी समजली. त्यात मी एक आहे. माझी खूप दिवसाची इच्छा होती साधना करावी. तुम्हाला माहिती आहे, ज्ञानाना देव मिळेल का नाही गॅरंटी नाही, पण नामाना 100% देव मिळतो अशी खात्री आहे. ध्यानात ठेवा, ज्ञान झालं काहीच हरकत नाही, पण तरी शेवटी काय होईल भरवसा नाही. पण नामानं चिंताच करायची गरज नाही बा. मुखी नाम अति मोक्ष आणि आईशी बहुतांची साक्ष. आणि म्हणून मी 6 तास 2 वर्ष रोज सकाळी पहाटे 3:30 वाजल्यापासून बसत होतो ते 11:30 वाजेपर्यंत. आल्या का लक्षामध्ये? फक्त काय करत होतो विचारायचं नाही, का सांगायचं नसतं. पण एवढं मात्र झालं, करोना आला, घरात बी फिरला, पण माझ्यापर्यंत नाही पोहोचला. का? त्याला चान्सच नाही, कारण मी बाहेर येतच नव्हतो. मंदिरात देवाजवळ यायची त्याची हिंमत आहे का? अहो, यम येत नाही. हे करोना कसलं पिल्लो आलंय. आल्या का लक्षामध्ये? तुम्हाला मी अजूनही सांगतो, काहीही हो द्या, माझ्या माऊलीवर विश्वास ठेवा, माझ्या पांडुरंगावरती श्रद्धा ठेवा. अरे दुनिया काय प्रलय काय होऊ द्या, काही होणार नाही.
एक साधं उदाहरण आहे. जुन्या काळातल्या महिला जात्यावर दळत होत्या. त्या जात्याला आतून एक खुटा असायचा लोखंडी, त्याला म्हणतात आरी. त्या आरीच्या भोवती जेवढं धान्य येत ना, त्या धान्याला काहीच होत नव्हतं. किती जातं फिरू द्या, त्या खोट्याला धरून असल्यामुळे एकदा का त्या खोट्याला सोडलं की पुन्हा तुला नीट नाही. पीठच तो खोटा म्हणजे देव आहे, तो खोटा म्हणजे माझी माऊली आहे. तर त्यांना सोडलं नाही ना, काय किती जातं फिरू द्या, काय फरक पडत नाही. कोरोना येऊ द्या, नाही तर तो आता दुसरा कुठला आला तो कारण का काय असं काहीतरी म्हणतात ते, काय तुम्हाला सगळं माहित. म्हणजे असे अजून किती आले, काही होणार नाही का. अरे या विश्वावर सत्ता त्यांची आहे. या गोष्टी किरकोळ गोष्टी आहेत. म्हणून फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आणि ह्या गोष्टी माझ्या साधू संतांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला की जगातल्या सर्व भक्ताला देवाकडे जावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा अनुभव येणारा संत हा देवा इतकाच मोठा असतो. आणि त्याला ओळखण्याचं असणारं महत्वाचे गुण सांगितलं की जगातल्या सर्व लोकांना देवाकडे जावं लागतं, पण या भक्ताकडे मात्र स्वतः देव येत असतो. देव तया जवळी असे. म्हणून ध्यानात ठेवा, देवाची वारी लाखो संत करतात, पण देव ज्याची वारी करतात त्यांना ज्ञानोबराय म्हणतात. विठाला प्रत्येक बाई लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी नांदते, पण आमचा पांडुरंग माझ्या तुकोबराच्या घरी नांदतोय. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, आणि तेथे नांदे देव पांडुरंग. नांदणं म्हणजे काय? संन्यासीची संख्या जास्त आहे का इथं? नांदणं, नवऱ्याच्या घरी राहणं म्हणजे नांदणं नव. नांदणं या शब्दाचा आहे का अर्थ? काय अर्थ आहे? कितीतरी महिलांचे म्हणण्यापेक्षा 100% महिलांचे स्वप्न असतात. त्यांनाही मन आहे, भावना आहे. आल्या का लक्षामध्ये? प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्याला पती सुंदर मिळावा. तो नुसता देखणा नाही, तो गुणी असावा, तो ज्ञानी असावा, बलवान असावा, आणि आयुष्यभर मला सुखी ठेवणारा असावा असं वाटतं. पण तसं घडत नाही, त्याच्या विरुद्धच घडतं. आणि ही पोरं सुद्धा लग्न व्हायच्या अगोदर खरंच देवासारखी राहते ती. असं वाटतं त्या पोरींना की शंकराचा अवतार इथंच झालाय पुण्यात. आणि काही दिवस थोडेसे जातात आणि मग हे खरे देव आपलं रूप प्रगट करतात. आलं का लक्षामध्ये? जो मुलगा पावासा वाटत होता तो लेझिमच खेळत येतो. आलं का लक्षामध्ये? आणि मग तिच्या लक्षात येतं, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त विठाला विठाला. किती वाईट अवस्था आहे. अहो, एक पिऊन आलं, लेकर दारा माग दडली, ती बायको कोपऱ्यामध्ये उभा राहिली, तिला येऊन म्हणतोय, ए मी तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, मला ओळखलं. आता तिला माहित नाही हात गाढवाचा बाप आहे. 4 लेकरं झाले तर ती मला ओळखलं. किती गोष्ट वाईट आहे. म्हणून ध्यानात ठेवा, ही व्यसनं इतकी वाईट आहेत की माणसं राक्षसासारखे वागतात बा. आणि कितीतरी महिला अशा येतं की तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य त्यांचं आपल्या मनाच्या विरुद्ध जातं. एकही हौस मनासारखी होत नाही, एकही इच्छा पूर्ण होत नाही, एकही आवडीसारखा दागिना भेटत नाही, कधीही तिला बाहेर पुन्हा नेल्या जात नाही. पण तरी सुद्धा अशा प्रतिकूल अवस्थेत सुद्धा नवऱ्याला सोडायचा विचार सुद्धा मनात येत नाही. मरेपर्यंत ती घर सोडत नाही. याचं नाव नांदणं आहे. विठाला विठाला. आमच्या संतांच्या घरी देव येतो तो उपभोग घेण्याकरता, वैभवाचा भोग घेण्याकरता नाही, आहे त्या परिस्थितीत त्याला विशेष आनंद मिळतो. म्हणून नांदे तया घरी दैवत पंढरीचे. भगवान परमात्मांच्या संता घरी नांदतो. म्हणून महाराज म्हणतात, देव तया जवळी असे. पण कशावर न ओळखावं देव त्यांच्या घरी आहे? तर त्याचं उत्तर आहे, तुकाराम महाराज म्हणले, मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ना, असे संत दिसल्यावर पटकन त्यांच्या पाया पडा. आता कसं आहे, हल्ली लोकांना पाया पडणंच आवडत नाही. नमस्कार,
नमन इति नम्रता, नम्रतेचं प्रतीक म्हणजे नमस्कार आहे. प्रतिष्ठा म्हणजे नमस्कार नव्हे, प्रतिष्ठेसाठी नमस्कार नाही. अहो काही माणसं तर अशी येत की ती लोकांना ज्ञान शिकवते. ती नम्र झाला होता तिने म्हणले अनंता, असा सांगणारा सुद्धा आळंदीत जर भेटला आणि त्याला सांगितलं का नाही जे हरी, ते असं करतोय जे हरी, सरड्याची अवलादी काय. अरे हात जोड. तुम्हाला कल्पना नाही, नमस्कार हा प्रतिष्ठेचा विषय नाही, तो नम्रतेचा आहे. आणि अशा पद्धतीनं जर नम्रतेनं नमस्कार केला तर तो ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. विठाला विठाला. इतर कोणाच्या पाया कसंही पडा, मी तर त्याच्या विरोधात आहे. मी जहालवादी माणूस आहे. माझं तर म्हणणं आहे तुम्ही पायाच पडू नका, तुम्हीच असं काहीतरी कमवा की लोकांनी तुमच्या पाया पडावं. या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचं तुम्ही बघा, मला काही घेणं नाही देणं नाही. आल्या का लक्षात? तुम्ही माझ्याही पाया पडू नका. मी काय तुम्हाला काय पैसे दिलेत का पाया पडा? मला काही गरज नाही. मला तर उलट राग येतो. पण आता राग होतो लोक म्हणून बोका झाला काय करता, सगळ्याकडून तो त्रास आहे. मला आवडत नाही ती गोष्ट, कारण त्याचा तोटा आहे का. अहो एक बोका पाया पडलं तर 2 माळाचं पुण्य गेलं ना. माळा घालत की नाही तर आमच्या चपाचा पुण्य घेऊन टाकत. किती गोष्ट मोठी आहे. आल्या का म्हणून पाया पडत होऊ नका. तुम्ही असं काही कमवा की लोकांनी तुमच्या पाया पडलं पाहिजे. आणि संतांच्या जीवनामध्ये जर कधी तुमच्या आयुष्यात योग आला तर त्याला हात जोडू नका. आता काका माझ्या समोर बसले, ते शास्त्र शिकलेले आहेत, पंडित आहेत. आता त्यांच्याबरोबर बोलणं म्हणजे लयच आगावपण आहे, पण मी पहिलाच आगाव आहे. आता काय करायचं. देवाला इकडे बघा, देवाला नम्रतेनं हात जोडावं आणि साधू दिसल्यानंतर त्याच्या पायावर पडावं. विठाला विठाला. श्री संताची माता चरणावर, किंवा आपण सुरुवातीलाच बोलून गेलो, मस्तक हे पायावर. या वारकरी संतांच्या पाया पडताना पायावरच डोकं ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं काय त्याचा परिणाम होईल. पापनाशे दर्शने. पाप तुमचं नाशल्या जाईल. पाप जाणं वेगळं आणि पाप नाशणं वेगळं. जाणं म्हणजे केलेलं संपणं, याला पाप जाणं म्हणतात. पापाचे कळप पळती पुढे. आलं का लक्षामध्ये? हे पाप जाणं झालं. नाशणं म्हणजे काय? केलेलं तर जातच, पण पुन्हा पाप करण्याची वृत्तीच राहत नाही, याला म्हणतात पाप नाशे दर्शने. हे फक्त आणि फक्त साधूच्या दर्शनानंच गोष्ट घडते. देवाच्या दर्शनानं सुद्धा पाप नासत नाही. लक्षात ठेवा. केलेलं पाप नामानं जातं, पर्वताप्रमाणे पातक. म्हणजे देवाच्या नावानं पाप जातं, पुण्य होतं, पुण्याची गणना बोलते. पण पाप नाशे फक्त या संतांच्या दर्शनाने. म्हणून ध्यानात ठेवा. कितीतरी लोकांशी मी तुम्हाला दाखवील की दारू सोडायसाठी औषधं दिली, पण ती जातच इतकी जातीवर गेली, औषध पिऊन सुद्धा पुन्हा दारूच पिली. अहो ती दारुडी काका तुम्हाला सांगायची इतकं भारी बोलतात. एक दारुड दारू पिलं मोठ्यानं रडायला लागलं, आणि दारू पिल्यावर फार चांगलं रडता येतं बरं. ओरिजिनल सुद्धा रडता येणार नाही, इतकं पेल्यावर रडता येतं. पण ती काय बोललं माहिती? तिसऱ्यांदा मी टीव्हीवरती कार्यक्रम केला त्यावेळेला हे वाक्य सांगितलं होतं. ते सांगून लोकांनी जर ऐकलं असतं, जीवन बदललं असतं, तर दारुड्यानं पुन्हा दारू पिली नसती. पण त्यानं किती सांगू द्या, ते कोणाला नाही म्हणत नाही, चाल सोडत नाही. काय करतो, एक दारुडा दारू पिलं, मोठ्यानं रडायला लागलं, ती बोलायला लागलं, दारू 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 इतकी वाईट आहे, असं वाटतं दारू पिण्यापेक्षा मेल्याला बरं.
काय करावं, मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा थोडीशी पेरणच बरं. कशानं हाणलं पाहिजे या जातीला? विठाला विठाला. विनोद सोडून द्या तात्पर्याचा भागा साईबाबांनो. साधूच्या पायावरती डोकं ठेवून पाया पडल्यानंतर पापनाशी दर्शने. उदाहरण सांगायचं ठरलं तर आता फक्त मी प्रमाण बोलतो बरं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती. वाल्या कोळ्यासारखं पाप कुणीही केलं नाही. नारदाचं दर्शन घेतल्याबरोबर केलेलं पाप तर गेलंच, पण पुन्हा त्यानं पाप केलं नाही. उलट त्यानं काय केलं, कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण. कशाचा परिणाम? पापनाशी दर्शने. विठोबार आपल्या कीर्तनाचा पूर्वार्ध झाला आणि वेळही आता जवळजवळ संपत आलेला आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला विनंती केली होती की टाळी वाजवून भजन करा. काही लोकांनी टाळी वाजवून भजन केलं, पण काही लोकांनी भजन मानायचंच टाळाटाळ केली बरं का. हे चांगलं नाही. सगळ्यांना प्रार्थना आहे. ज्ञान कधी होईल मला माहीत नाही, पुढं तुमचं काय होईल तेही मला माहीत नाही, पण भगवंताचं नामस्मरण केलं तर ते वायाला जाणार नाही हे मला 100% माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, मोकळ्या मनानं टाळी वाजून भजन करा. का पुन्हा करुणा सगळा गेलेला नाही. कदाचित पुढचा सप्ताह मला माहित नाही होणार आहे, पण माहित नाही. म्हणून तुमच्या पाया पडतो, नामस्मरण करा. त्या नामाची शक्ती जर जागृत झाली 100% सप्ताह होणार. म्हणून पाया पडतो, सगळ्यांना वरात करा. देवासाठी देवासाठी येड्या बाबळे नको. ताट बजावताली विठाला ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनाशे दर्शनाय इथपर्यंत आपण आलेलो आहेत. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज आम्हाला खूप आनंद वाटला, संतांचा महिमा ऐकला आणि समाधान झालेलं आहे, पण एक शंका आहे. काय? पाया पडल्यानंतर पाप नासतं हा फायदा पाया पडणाराला, पण ज्या साधूच्या पाया पडतो त्याला काय फायदा? तर तुकाराम महाराज म्हणले आता चाल म्हणू नका, असं तुकाराम महाराज म्हणले. कारण आता 9:15 वाजले ना, आता मी काय करणार, असं तुकाराम महाराज म्हणले. विठाला विठाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा अरे पाया पडणाऱ्याला फायदा होतो, मग ज्याच्या पाया पडलेला असं होतं त्याचा तोटा कसा होईल? काय फायदा? साधूला विशेष फायदा होतो. ऐका तो, काम क्रोधा नाही चाली. 5 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. 4: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, असे 4 पुरुषार्थ आहेत. आता सगळ्या पुरुषार्थाबद्दल आपल्याला बोलायला वेळ नाही, पण महत्वाचा पुरुषार्थ तो म्हणजे काम. काम नावाचा पुरुषार्थ हा परमार्थासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि संसारासाठीही गरजेचा आहे. साधू संतांना काम नाही असं नाही, फक्त तो काम त्यांच्यावरती चाल करत नाही, म्हणजे संतांना तो आपलंसं करू शकत नाही, कारण संतांनी त्याला आपल्या ताब्यात ठेवले. जसं काही कुत्री इतकी उंच असतात, छाती इतकी, पाहिल्याबरोबर येणारी माणसं घाबरतात, पण ही कुत्री दिसतातही तशी ना असतातही तशी. पण ती कुत्री वाईट लोकांसाठी आहेत, ज्यानं पाळलं त्याच्यासाठी शिकून हलवतं. आल्या का लक्षामध्ये? त्याला काय ती चाल करत? त्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाला काम कामालाच लावतो. सर्वसामान्य कशाला? चांगल्या चांगल्याची फजिती करतो.
नवलांकाराची गुठी विशेष नलगी अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटी नाचणी. काय काय लोक म्हणतील काय काय करतो काय काय करतो सांगतो थोडं भजन करा. विठाला विठाला सोप्या सोप्या गोष्टी आहेत. कामाचा प्रभाव समाजावर कशा पद्धतीने होतो तो काम कसा यांच्यावर चाल करत होते. जुन्या काळामध्ये सुद्धा तरुण मंडळी होती, आजच्या काळामध्ये तरुण मंडळी आहे. पण जुन्या काळातल्या तरुणामध्ये जो संयम होता आज आहे तुम्हाला माहित नाही. नीट वाक्य आहे का माझं. जुन्या काळामध्ये लग्न झाल्यावर सुद्धा 4-4, 5-5 वर्ष काहीही होत नव्हतं. काही म्हणजे बोलणं सुद्धा नव्हतं. फक्त लग्नच होत होतं, काहीच होत नव्हतं. आता फक्त लग्नच होत नाही. काय हुशार माणसं आहे. मी तर काहीच बोललो नाही. तज्ञ बरं किती माणसं बघा काय प्रकारे हा कामाचा प्रभाव आहे. लक्षात ठेवा कामाचा प्रभाव आहे. अरे जुन्या काळातले म्हातारे माणसं लग्न 30-40 वर्ष झालं आणि रस्त्यानं जर नवरा बायको निघाले तर वयस्कर असून नवरा बायको असून आणि ते अरेंजमेंट मॅरेज असून सुद्धा 2 कासऱ्याच्या अंतरावर चालतात. म्हातारच पुढं चालतं. चुकू नाही म्हातारे पुढं चालत नाही. आणि अर्धा तास जरी प्रवास केला तर म्हातारा मागं बघत नाही, म्हातारी तोंडवर करत नाही. इतकी मर्यादा. म्हातारा मागं का बघत नाही त्याला खात्री आहे म्हातारे फसवणार नाही. आणि म्हातारी तोंडवर का करत नाही तिचा विश्वास आहे म्हातारं तशातलं नाही. हल्लीची चित्राबा हातच सोडत नाही का जातीला विश्वासच नाही. कामाचा प्रभाव सांगतो मी तुम्हाला. लग्नाच्या अगोदर प्रत्येक तरुणांना एक वेगळं आकर्षण असतं. हा नैसर्गिक भाग आहे. पण किती पोरं दाखवू मी या पुण्यामध्ये आता मी आता पुण्यात बोलतोय आणि पुण्यातली मुलं दाखवतो. लग्न झाल्यावर सुद्धा आवडत्या व्यक्तींची फोटो खिशात. लईच कामात बोर झालं तर तेवढंच काढून बघायचं. काय मला सांगा काय त्या कागदामध्ये तरी बरं वाटतं. हा कामाचाच प्रभाव आहे. लक्षात ठेवा. अशा शेकडो गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. जुन्या काळातल्या तरुणांच्या बैठक रूम मध्ये कॅलेंडर असायची. ती पुरुषार्थी पुरुषांची. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजामाता वगैरे अशांची कॅलेंडर. आता कुठल्याही तरुणाच्या बैठक रूम मध्ये जा सगळ्या नट्यांची कॅलेंडर. एकाने मला विचारणं हा काय प्रकार आहे. म्हणलं सोपा प्रकार आहे. काय झालं जी मिळाली ती आवडत नाही, आवडती ती मिळत नाही, मग पाहून समाधान ऍडजस्टमेंट. त्याचं कारणच आहे की हे कधीच असणारा आपल्या त्या कामाचा प्रभाव अशा प्रकारचे नाही. म्हणून अशा कामामुळे कितीतरी लोक काम. काही लोक म्हणतील साळुंखे महाराज तरुणपणात काम प्रभाव करतो, म्हातारपणाला काम काय करतो ते सुद्धा सांगतो का. मी तिकडेच निघालोय. आता मी काय 26 वर्षाचा थोडा म्हातारपणाला काय काम करतो सांगतो. भजन करा. विठाला विठाला. एक 95 वर्षाचा म्हातारा होता. कारण अगोदरचा 90चा होता ना, पुन्हा 5 वाढलं पाहिजे ते. 95 वर्षाचं म्हातारा. आणि तुम्हाला माहित नाही वय जास्त झालं की याला झोप येत नाही, ती कोणाला झोपून देत नाही. घरातल्याला झोप लागायला लागले की यानं बेल वाजवलीच. काय करा. आरंदाळून घरातली झोपली आणि ही 3:30 वाजताच पुन्हा उठून बसलं. सुनबाईच्या लक्षात आलं मामाजींना थंडीमुळे झोप लागत नाही. ती बिचारी सात्विक होती. पटकन आंघोळ केली, चहा घेऊन मामाजीकडे आली. सासऱ्याकडे हाक मारली. मामांजी कोण. तुमची सुनबाई. काय चहा घ्या बरं वाटेल तुम्हाला. आता इतक्या वयामध्ये सुनानं इतक्या लवकर चहा चांगला करून दिला तर गप प्यावा का नाही. तरी म्हाताऱ्याने असं झापड लावली विचारलं म्हातारी कुठं गेली. आता सुद्धा तिनं सांगितलं आहे. मग तिला आज घेऊन पाठव. बघा 95 वर्षामध्ये सुद्धा म्हातारीनं चहा दिला पाहिजे. आता ती सून म्हणजे जुन्या काळातली कंडक्टरचा अवतार. सिंगर मारला की थांबली, डबल मारली की सुटली, गेली माघारी. म्हातारीला हाक मारली. आता ती बी वय. आता हे बघा याचं 95 वर्षाचं वय होतं, ती काय 20 वर्षाची असेल वय. 4-2 वर्ष मागं पुढं ती बी वैतागून गेली होती. हाक मारली. आत्या काय मामांजींना तुम्हाला चहा घेऊन बोलवलं. ती बी वैतागली हो. काठीवरती आधार घेतला आणि म्हातारी उठली. उठता उठता वैतागून बोलली
त्याचा मनका गेला पण तणका नाही गेला आणि इकडे काय करणार. आणि आता पुन्हा माझ्याकडे बघा कसं आहे, मला माहिती आहे मी बघण्यासारखा नाही, पण मला बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मग सगळ्यांनी इकडे बघा. एका हातामध्ये म्हातारीनं काठी घेतली, दुसऱ्या हातामध्ये बशी घेतली, निघाली म्हातारी असं करीत. आता त्या चहाचं कसं झालं असं, बशीतला सगळा सांडून गेला, कप सुद्धा मोकळा झाला. कपाच्या बुडाला 2 घोट चहा राहिला, पण म्हातारीनं आणल्यामुळे म्हातारा खुश झाला आणि हातात चहा घेतला, तेवढा जे घोट पेला आणि म्हणतो वा जकात झाला. आता हे आपण वैकुंठाला जाईल का काही नसाला. कशाचा परिणाम, काम झाला विधाना. म्हणून ध्यानात ठेवा, परमार्थ करणाराने काम जिंकला पाहिजे आणि संसार सुखी करायचा असेल तर क्रोध जिंकला पाहिजे. संसाराचं वाटोळ कशामुळे होत असेल तर मुख्य कारण आहे क्रोध. कितीतरी तरुणपणात घटस्फोटावर प्रकरण आले, क्रोध येणे, राग. आता त्याचे कारण अनेक असतील, मला माहित नाही, पण मूळ कारण आहे क्रोध म्हणजे राग. आणि हा नुसता तरुणपणातच राग येतो असं नाही, वय जास्त झाल्यावर काम होत नाही. पण थोडं जरी बोललं तर म्हाताऱ्या माणसाला राग आल्याशिवाय राहत नाही. एक छोटासा नातू एका आजोबाकडे आला, म्हटलं आजोबा आजोबा जेवायला येतं का. जे म्हातारं खवळ म्हणला घाई झाली का. ती पोरग मग नंतर जेवता का, उपाशी मारता का. आता कसं करू दे. पुन्हा छोटी एक नात आली, म्हणली बाबा थोडं आराम करता का, मारायचं ठरवलं का. मग ती म्हणली फिरायला जाता का, अडचण झाली का. आता काय केलं पाहिजे. शेवटी त्या म्हाताऱ्याचीच बायको पुढे आली, म्हणली तुला खड्डा खांदून पुरू दे का. नाही काय करू दे मला सांगा ना तुम्ही. शेवटी नावीला झाला का, टाइम संपत आला आणि म्हणून तुकाराम महाराजांनी थोडासा आवडता विषय घेतला आणि सांगितलं बाबांनो, जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर हे 2 विकार जिंकणं गरजेचं आहे. आणि हे साधूच्या जीवनामध्ये सहज होत आहे का, तर मुखामध्ये नाम आहे, हृदयामध्ये प्रभूबद्दलचं प्रेम आहे. त्याचा परिणाम असा आहे, काम क्रोधा नाही झाली, भूती झाली समता, देवतया जवळ असे पापनाशी दर्शने. ज्ञानेश्वर माऊली सर्वच संतांकडे जर बघितलं तर अनेक जातीमध्ये अनेक संत आले, पण सर्व जातीतले संत फक्त पांडुरंगाचेच सेवक झाले, भगवंताचंच फक्त भजन केलेलं आहे. आणि आपसातले आपसात कुणीही कोणाचा भेदभाव केलेला नाही. उलट संप्रदायात नसणाऱ्या जातीला संप्रदायातल्या संतांनी उपदेश केला. काय उपदेश केला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगळ. तुम्ही वारकरी जरी नसला तरी सुद्धा कुठल्या जातीतल्या माणसाला जातीवाचक बोलू नका. का, तो कुठल्या जातीत जन्माला आला हा त्याचा दोष नाही, पण त्याच्यामध्ये भगवान परमात्मा एक आहे हा त्याचा जमेचा गुण आहे. विठाला विठाला साधू संतांची ही मोठी शिकवण आहे. त्यांनी सर्व जातीतल्या संतांना एकत्रित केलं, मेळविली मांदी वैष्णवांची. त्यांनी जात पाहिलीच नाही, त्या जातीत जन्माला आलेला संत पाय. ते कुठल्या जातीचे आहेत याला महत्व नाही, ते संत आहेत हे महत्वाचं आहे. सोनार जात आहे, काय करते त्याच्याशी काही घेणं नाही. नरहरी महाराज संत आहेत हे महत्वाचं आहे. आम्ही रविदास महाराज आमचे कुठल्या समाजाच्या ती गौण गोष्ट आहे, पण ते संत आहेत ही गोष्ट मोठी आहे. रवी महाराजांचं मला आठवण झाली. शूद्र यातीमध्ये जन्म झाला. खरंच सांगतो तुम्हाला, परमार्थासाठी जातीचं बंधन नाहीच, पण तुमच्या डोक्यातूनच जात नाही. काय जात जात डोक्यातून जातच नाही. काय करावं या जातीला. एक विश्वास जात आहे जी ज्ञानोबाराने सांगितली. देख मनुष्य जात सकळ, माणूस नावाची एक जाती, बाकी आम्हाला काही माहित नाही. ह्या तुम्ही आम्ही पाडलेल्या जाती आहेत. तुम्ही आम्ही म्हणजे ज्याला त्यातली काही अक्कल नाही त्यांनी, ज्यांना त्यातलं ज्ञान झालं त्यांनी ती गोष्टच वजा करून टाकली. बुवा आला का लक्षामध्ये. त्यांनी या सर्वांना वैष्णव म्हणून जवळ केलं.
वैष्णव कौतुक वैष्णवांचं अशा प्रकारचे झालं बरं. का आता त्याच्याबद्दल मी पुष्कळ बोलेल, पण विषय असा झालेला आहे. त्या रवी महाराजाबद्दल बोलत होतो. रवी महाराज असं बुट चपला शिवायचं काम करत होते. कोण संन्यासी, काही त्यांचे शिष्यमंडळी असे जरा शास्त्री पंडित होते आणि ते काशीला निघाले होते. काशीला जात असताना त्या रविदास महाराजांच्या जवळ जाताना त्या एक जणाची ती चप्पल का बूट काय होतं ते थोडं फाटलेलं होतं. ते रविदास महाराजाकडे आले, म्हटले आमचं एवढं दुरुस्त करून देतं का? म्हणले द्या, बरं झालं, त्यामुळे तुमची मला सेवा घडेल. त्यांनी ते घेतलं आणि ती शिवायला लागले. शिवता शिवता ते म्हटले तुम्ही काय काम करता? म्हटले मी अशीच सेवा करतो, पांडुरंगाची जेवढी जमेल तेवढी. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठं निघाला? अरे म्हटले तुला काय सांगू नको ते, तू काय तुझी योग्यता काय वगैरे. ते खूपच त्यांना असं हीन समजू लागले. पण रविदास महाराज मात्र प्रसन्न होते. का? जसं लहान मुलं एखाद्या मोठ्या माणसाला काही बोलतात, पण मोठी माणसं रागवत नाहीत का? ते समजून घेतात काय हे लहान आहे. तसं रविदास महाराजांनी समजून घेतलं काय हे लहान आहे. आणि मग नाही मनावर घेतलं. आणि मग त्यांनी सांगितलं अरे तुला काय सांगायचं पण सांगतो, आम्ही काशीला चाललोय. अरे वा, काशीला चाललात? मग एक काम करा, माझा एवढा खडका म्हणजे 1 पैसा एवढा घेऊन जा आणि गंगामाईला सांगा हा रविदास महाराजांनी तुला दिलेला आहे, गंगेनं स्वतः स्वीकारला तर द्या. हे म्हणले आम्ही ग्रंथ शास्त्र पुराण वाचून कॅस पिकलं, आम्हाला अजून गंगामाई दिसली नाही आणि तुझे पैसे आणि ती बी 1 पैसा. काय जास्त कमी दिले असते तर एखाद्या गंगा म्हणली असती पुढच्या इलेक्शनला उपयोग होईल, पण नाही 1 पैसा. तुम्हाला माहित नाही भक्ताची उंची जितकी असते बुवा, त्याचा 1 पैसा काय, त्याचा केस सुद्धा लाख मोलाचा आहे. मला काय कल्पना आहे? ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली? ज्ञानोबारांचं जीवन सोडावं, ज्ञानोबारांचा एक श्वास म्हणजे प्रबंध आहे. इतकं अलौकिक जीवन या परमार्थात बनल्या जातो बा. तरी सुद्धा दुर्दैवानं माणसं संसारात आयुष्य घालवतात पण परमार्थात येत नाही. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. म्हणून रविदास महाराजांनी 1 पैसा दिला आणि त्या लोकांनी पुढचा प्रवास सुरू केला. गंगेचं स्नान केलं आणि ते असणारे वेद वगैरे मंत्र बोलून गंगेला प्रार्थना केली. त्यांची यात्रा सफल झाली आणि पुढं मात्र त्यांना ती आठवण झाली की कोण तो एक चप्पल शिवणारा तो रविदास, त्याने 1 पैसा दिला होता आणि सांगितलं होतं की गंगेला त्यांनी स्वीकारलं तर द्या. मग ते म्हणले सांगून तरी बघू. म्हणून सांगितलं हे गंगामाई, तो रविदास नावाचा कोण आहे एक शूद्र आणि त्याने 1 पैसा दिलाय, पण त्यानं असं सांगितलं की तुला जर ते मान्य असेल तर तू स्वतः स्वीकारशील. असं म्हटल्याबरोबर गंगेनं हात वर काढला आणि सांगितलं मी स्वीकारते. मग यांच्या अंगाला घाम फुटला. अरे आपण गेलो ना आयुष्यभर शास्त्र वाचून वाचून, गंगा स्वप्नातही नाही हा साधा चप्पल शिवणारा, आणि गंगेनं प्रत्यक्ष हात वर केला आणि हातावर पैसा ठेवला. ठेवल्याबरोबर गंगेने सांगितलं थांबा, त्या रविदासला 1 सोन्याचं काकण देऊन टाका आणि त्याला सांगा हा गंगेनं तुला प्रसाद दिला. ते रविदास मला सांगा आता जात पाहायचं का रविदास पाहायचे? म्हणून तुमच्या पाया पडतो, जात तेवढी डोक्यातून काढून टाका, फक्त संत म्हणून स्वीकारा. विठाला विठाला तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भेदा भेद आणि गेला वाद खंडोनी. त्यांनी कधी भेद केलाच नाही. खेळिया नावाच्या प्रकरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, भेदच नाही ते वादच शिकायचा. ते कैचे भांडण रे, आमच्यात अजूनही भांडणं येतं. मला वाईट वाटतंय. परमार्थ हा विश्वातलं भांडण मिटवणारा एक संप्रदाय आहे आणि त्याच्यातच भांडण चाललं म्हणजे दिवे खालीच अंधार पडल्यासारखं आहे की हो. आल्या का लक्षामध्ये? वरमाईत जर लाडू चोरायला लागली तर मग वराडा नका बोंबलायचं का? काय करावं? पण मुळामध्ये तुम्हाला मी थोडं समजून घेण्यासाठी सांगतो. पुणेकर मंडळी विद्वान आहेत. लाटा समुद्रावरच येतात, नदीत येत नाहीत का? पाणीच तेवढं नसतं. लाटा समुद्रावरच येतात, पण तुम्हाला माहित नाही ह्या लाटा वरवर असतात. तळात पाणी शांत असतं. खोटं वाटतं का? जाऊन बघा.
समुद्राच्या तळात जाऊन तळात पाणी हलत नसतं, हे हवेच्या दबावानं वरवर होत असतं. तसं हे जे संतांच्या ठिकाणी तुम्हाला काही थोडंफार दिसतं, हा मायेचा प्रभाव आहे, विकाराचा प्रभाव आहे. पण त्यांच्या हृदयात जर पाहिलं तर एक केवळ फक्त ईश्वर आहे आणि त्याच्याबद्दल नितांत असणार फक्त प्रेम आहे. आणि म्हणून भेदभाव हा त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श सुद्धा करत नाही. उलट तुकाराम महाराजांनी सांगितलं, अहो पराविया नारी रुक्माई समान, हे गेले नेमून ठाईचे. किंवा ते एका बाईला आल्यानंतर सांगितलं, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव. तैसे म्हणजे कैसे? भेदभाव करणारे नाहीत ऐसे. विठाला विठाला कारण काय, आता इथं महिला आहेत आमच्या. आता एक वाक्य सांगतो जाता जाता, काय मराठीमध्ये म्हणे, आईला सगळी लेकरं नक्की. आता ऐका पुढं, आईला सगळी लेकरं सारखी असं सगळेजण म्हणताय. तेव्हा एका बाईला एक पोरगा आणि एक पोरगी होती. ती पोरग लग्न केलं नाही तोपर्यंत आईचा जीव की प्राण होता. पण पोराचं लगीन झाल्याबरोबर ती पोरग काय झालं असं आता तुम्हाला कळतंय सगळे, काय वेदांतातलं नाही. ती पोरग आई आई म्हणायचं, ती पुन्हा ती ती म्हणायला लागलं. म्हणजे शॉर्टकट वरती आलं, म्हणजे त्याचा विषय बदलला. काय आहे तुम्हाला माहितीये का? पहिली बालदशे आईबा हिची पिसे, मग स्त्रियेचे नेहमीसे भोलून ठाके. आई म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. पण लग्न झाल्याबरोबर ते प्रेम त्यानं आपल्या पत्नीवर केलं आणि मग तो सारखा तिचा ऐकायला लागला. इकडून तिकडून आला की आई 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 म्हणणारा मुलगा, ती कुठं गेली ती कुठं गेली. चुकून जर आई जेवायला वाढायला लागली लग्न झाल्यानंतर, तो म्हणतो तू कशाला तकलीफ घेतेस, ती आई ना. आता आईच्या हातचा खाल्ल्याने काय जुलाब होतात का? पण तो बायकोच्या अधीन झाला, हे त्याचं उत्तर आहे. आलं का लक्षामध्ये? मी ते आता जास्त रंगवत नाही. आणि त्या आईला राग आला, काय एवढा पोरगा माझा लाडका हातातल्या फोडासारखा सांभाळा आणि ती काल आली आणि सारखा तो ती करू लागला. तिला राग आला आणि तिनं फाटकन पोराला प्रमोशनच देऊन टाकलं. काय आमच्या सातारी भाषेत सांगतो, भाड्या बैल झाला. काय बोलली आई? भाड्या बैल झाला. कशामुळं? बायकोचं ऐकतोय म्हणून. मुलगा बायकोचं ऐकतोय म्हणून डायरेक्ट आईच बोलली, भाड्या बैल झाला. आणि त्याच बाईच्या पोरीचं लगीन झालं की ती पोरगी नांदून घरी आली आणि ती आई त्या पोरीच्या कानात सांगते, नवरा तेवढा हातात ठेव. मग पोरगा बैल झाला, पोरगी काय म्हैस झाली का? म्हणजे आईत सुद्धा बदल आहे का नाही? पण आमच्या संतांमध्ये नाही बरं. 750 वर्ष झालं, लाखो लोक येतात, पण माझ्या माऊलीनं सगळ्यांचा स्वीकार केला म्हणून त्यांचं भजन आहे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळ असे पापनाशे दर्शने. तुकाराम 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 तुकाराम. किंबवना तुमचे केले धर्म कीर्तन, हे सिद्धी नेले एक माझी जी उरली पायी, पण यथामध्ये आता अवकाश अभंग म्हणून त्याचं चिंतन सांगायचा प्रयत्न केलेला आहे. वेळ संपलेला आहे म्हणून कीर्तन पूर्ण झालेलं आहे. आणि कसं आहे तुम्हाला माहिती आहे का, वेळेला जास्त मर्यादा आहे. आणि परदेशातले लोक पैशापेक्षा जास्त वेळेला महत्त्व देतात. टाइम इज मनी. आपल्याला कळलं तर मेहरबानी. असं आहे ना, 9ची गाडी 9ला आली आणि एका म्हाताऱ्याला ती पाहिल्याला आनंद झाला. ड्रायव्हर जवळ गेला, मला खाली उतर का, मी सांगतो म्हणून खाली उतर. तो ड्रायव्हर खाली उतरला, माझ्यापेक्षा मोठा हार त्याच्या गळ्यात घातला, हातात हात दिला आणि सांगितलं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ड्रायव्हर म्हणला तू कशाबद्दल? वेड्या, मी 50 वर्ष झालं पाहतोय एवढी राईट टाइम गाडी आली नाही. 50 वर्षानंतर कोणाला पण तू राईट टाइम गाडी आणली म्हणून आनंद झाला, अभिनंदन. ड्रायव्हर 2 मिनिटं थांबला, सांगितलं बाबा माफ करा, ती गाडी कालची. दिस इज टायमिंग इज टाइमली इंडियन. ही परिस्थिती आपली आजची. किती गोष्टी मी तुम्हाला सांगू. आल्या का लक्षामध्ये? शाळेचं टायमिंग होतं 10 ते 5. शिक्षक कधीच 10ला शाळेत गेला नाही, 10:30ला 11ला, पण सुट्टी 5लाच. त्यात काय बदल नाही. आपलं टाइम संपलेला आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत आमचे आदरणीय तळेकर बाबा, असणारे मुसळे महाराज, गावडे महाराज, ही सगळी उभा राहिलेली, विशेष करून आमचे आळंदीकर महाराज आणि पुण्यातले असणारे सर्व कमिटीतले अध्यक्ष उपाध्यक्ष जे कोण असतील ते, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. विशेष करून आमच्या माता भगिनी मंडळींना मी धन्यवाद देऊन या ठिकाणी बोलत असताना एखादा नाही बरेच शब्द तुम्हाला जरा थोडे लागले असतील मनाला, पण मी तुमची माफी मागणार नाही. का? त्याचं कारण आहे
इंजेक्शन केल्यानंतर काय गुदगुल्या होत नाहीत. टोचतच आल्या का लक्षात. ती पोराला टोचल्यावर पोर ओढायचा डॉक्टर म्हणतो का टोचतंय. डॉक्टर म्हणतो टोचतंय मला माहिती आहे, पण तेवढं सोसल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. तसं माझं बोलणं जरा तुम्हाला टोचलं असेल, पण ते ऐकल्याशिवाय तुम्हाला सत्य कळणार नाही. आणि मी तुम्हाला रागानं तिरस्कारानं नाही, एक तळमळीनं बोलतोय. तुम्हाला खरं कळावं आणि तुमच्या जीवनात चांगलं बदल व्हावा, हा त्यातला असणारा हेतू आहे. प्रेमापोटी बोललेलं आहे. राग मानू नका. आणि एवढं सगून की लयच राग यायला लागला तसं वागू नका. मला काय तुमच्या वार्डात उभा राहायचंय का हात जोडायला? बंधू आणि भगिनी अजिबात नाही. मी येईल त्यावेळेला तुम्हाला हेच बोलणार आहे. आणि मला वाटतं मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा या ठिकाणी अशा प्रकारचे येतोय. आमचे तळेकर महाराज ही सर्वच मंडळी माझ्यावर खूप प्रेम करतात. खरं तर मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, पण तुमचं अंतःकरण खूप मोठं आहे. आणि म्हणून मला तुम्ही पुन्हा पुन्हा बोलवता. आणि मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं माझ्या परिणाम मी तुमची सेवा करायचा प्रयत्न करतोय. दत्तरायांना मी प्रार्थना करेल, दुर्बुद्धीते मना कदा नपोजो नारायणा. आमच्या तळेकर बाबांना प्रकृतीचं स्वास्थ्य नाही, तरी पण खुर्चीवर बसलेत, पडले, हात मोडला. खरं तर आता वय झाल्यानंतर असा तोल जातोच. काही काहींचा चांगला असताना जातोय, पण आता वय झालं आणि तरी पण तळमळ आहे, तुमच्याबद्दल प्रेम आहे. एवढ्या अत्यावस्थेत सुद्धा महाराज इथं हजर आहेत. मला इथं आल्याबरोबर बाबांची आठवण झाली आणि ते हजर झाले. मी तुम्हाला पुणेकरांना धन्यवाद देतो. अशा प्रतिकूल अवस्थेत सुद्धा तुम्ही सप्ताह केला. आणि पुढे तुम्हाला एक मी दिशा देतो. अजूनही काही होऊ द्या, सप्ताह तेवढा बंद करू नका. मोठा करायचा तर छोटा करा, मोठा मंडप घालायचा, लईच वाईट अवस्था झाली तर मंदिरातली मंदिरात करा, पण सप्ताह करा. त्याचं कारण हीच एक गोष्ट अशी आहे की समाजाला तारू शकते आणि समाजाला घडू शकते. म्हणून ही काळाची गरज आहे. तुमच्या पाया पडतो. आणि जेवढं शक्य असेल तेवढं या असणाऱ्या सप्त्याला आर्थिक सहकार्य करा, अन्नदानाचं सहकार्य करा. एवढं शक्य नसेल तर इथं सेवा करा. तेही शक्य नसेल प्रसाद खायला या, कीर्तन ऐकायला या, पण याच्यात सहभागी व्हा. माऊलीपासून दूर राहू नका. का पुन्हा मात्र त्याची गॅरंटी नाही. ज्ञानोबारांच्या कृपाशीर्वाद तुम्हाला भेटावा एवढी सदिच्छा देऊन